पंचायत राज्य के माजी मंत्री सम्माननीय श्री कपिल जी पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के इताड़े गांव में भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी सदस्य जिला परिषद थाने सम्माननीय श्री देवेश जी पाटिल उर्फ बबलू सेठ व भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष तथा इताड़े सरपंच सम्माननीय श्री जगन सेठ पाटिल व काल्हेर गांव के उद्योगपति सुजीत तात्या सेठ पाटिल तथा उनके सभी सहयोगियों द्वारा बैल शर्यती कार्यक्रम का भव्य आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर केंद्रीय पंचायत राज्य के माजी मंत्री सम्माननीय श्री कपिल जी पाटिल के साथ साथ थाने जिला ग्रामीण के अनेकों दिग्गज मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान सम्माननीय श्री जगन सेठ पाटिल व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस बैल शर्यती कार्यक्रम में 12 बाइक, 12 साइकिल, 12 फ्रिज और एक 4 व्हीलर लकी ड्रॉ के माध्यम से बैल शर्यती कार्यक्रम स्पर्धा में भाग लिए लोगों को दिया गया। आज के इस कार्यक्रम से लोगों में काफी उत्साह देखने को मिली। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। 2 नंबरची चिठ्ठी आहे, अर्थातच खालून आपण सुरुवात होते। आयडी पण मोबाईल रेडी ठेवायचे साहेब आयडीला जायचं। नरेश काना चोरगे कुठला चालू आहे काय? नरेश काना चोरगे आहे का? दुसरी चिठ्ठी काढू असं आहे ना? झाला काय तो कुठे आणि राज शशिकांत पाटील कुठला? राज शशिकांत पाटील बाईक साठी चिठ्ठी निघालेली राज शशिकांत पाटील। राज शशिकांत पाटील 3 मिनिटाच्या आत येणार तर दुसरी चिठ्ठी निघाल। जयेश मनोहर शिंगोळे मला जयेश मनोहर शिंगोळे आहे का? प्रशांत दशरथ पाटील। प्रशांत दशरथ पाटील आणि मला असं सांगितलं की त्याचे 3 कोटी फॉलोअर्स आहेत। आता 3 कोटी फॉलोअर्स असले तर मी बोललो महापालिकेच्या निवडणुकीला महिलांनाच प्रचाराला आणलं पाहिजे, कारण आता 3 कोटी फॉलोअर असलेला ठाणे जिल्ह्यामध्ये तरी कोणी राजकीय नेता मला दिसत नाही। हे महिलावर किती आपण प्रेम करतो, आपल्या परंपरेवर किती प्रेम करतो, शेतकऱ्याच्या नाळेशी जोडलेल्या आपल्या महिलांची जी परंपरा आहे त्या परंपरेवर आपले शेतकरी किती प्रेम करतात याचं हे उत्तम उदाहरण आहे। आणि त्याच बैलगाडा शर्यतीला प्रोत्साहन देण्यासाठी जगदीश पाटील गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन करतात। निश्चितपणाने त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। मला असं जबाबदारीने विधान करावं वाटतं, हे माझं व्यक्तिगत मत आहे। कदाचित क्रिकेटच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय काय असेल तर बैलगाडा शर्यत लोकप्रिय आहे। एवढ्या उत्साहाने दिवसभर या ठिकाणी उन्हातानामध्ये आमच्या शेतकऱ्याचा पोरगा या शर्यतींसाठी उपस्थित असतो। तो फक्त आनंद लुटण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांची ही जी परंपरा आहे ती जोपासली पाहिजे, तिला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतो। म्हणून आपलं सगळे या ठिकाणी जे या शर्यतीसाठी आले त्यांचं सगळ्यांचं मी कौतुक करतो। भविष्यामध्ये अशीच आपली परंपरा, आपली संस्कृती टिकवण्यासाठी या स्पर्धेचं महत्व वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देऊया। पण अशा प्रकारच्या स्पर्धा भरवताना जरी आपली संस्कृती असली, आपली परंपरा असली तरी आपल्या ह्या परिसरातील शांततेचं आणि एकात्मतेचं प्रतीक ही या बैलगाडा शर्यती झाल्या पाहिजेत। कारण या शर्यतीला नेहमी गालबोट लागते आणि मग पोलीस आपल्याला परवानगी देत नाहीत। या शर्यतीला गालबोट लागण्याच्या ऐवजी येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आपण या स्पर्धांच्या माध्यमातून निर्माण करूया की येणाऱ्या काळामध्ये पोलिसांना असं वाटलं पाहिजे की तुम्ही बिंदास करा, आम्हाला यायची गरज नाही। इतक्या शांततेने आणि एकात्मतेने आपण या स्पर्धेचं आयोजन करून यशस्वी करता। म्हणून माझं सगळ्या तमाम ह्या रसिकांना माझं निवेदन आहे, माझं आवाहन आहे की भविष्यामध्ये या स्पर्धांमध्ये गालबोट लागणार नाही।
आणि आपली एकता, एकात्मता, शांतता याचं प्रतीक म्हणून या स्पर्धा नावारूपाला येतील. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देण्याचं काम करूया, अशा प्रकारचं आव्हान आपल्याला सगळ्यांना मी करतो. आणि जगदीश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करतो. जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अशा भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन, महाराष्ट्रात सगळ्यात मोठी स्पर्धा, अशा प्रकारचं फक्त नाव दिलेलं नाही, तर ही मोठी स्पर्धा महाराष्ट्रातली खऱ्या अर्थाने आहे. काय कुठली गाडी आहे? ग्रँड आयटेन. असं कोणालाही माणसालाही वाटेल ही गाडी बघितल्यानंतर की आपणही धावलं पाहिजे, ही शर्यत जिंकली पाहिजे आणि गाडी जिंकली पाहिजे. 12 बाईक ही आणि काय 12 फ्रीज, 12 सायकल याव्या. एक बैल दिला तरी बस, याच्याऐवजी एक बैल दिला पाहिजे 35-40 लाखाचा. पुढच्या लकी ड्रॉ साठी बाईक आणि फ्रीज फ्री आहे, हे पब्लिक साठी, बघणाऱ्यांसाठी. आमचा नंबर टाकला की नाही त्याचे. अशा प्रकारे सर्व स्तरावरील लोकांचा विचार करून या स्पर्धेचं आयोजन करून खऱ्या अर्थाने जगदीश पाटील यांनी महाराष्ट्रातली सर्वात मोठी स्पर्धा हिचं आयोजन केलेलं आहे. देवेश पाटील त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असतात ना. नाही, आता सगळ्यांनी वेगवेगळं सांगितलं मला, पण मला जाऊ दे, आता राजकारण करायचं. माईक ठेवल्यावर सांगतो तुम्हाला. देवेश पाटील नेहमीच जगदीश पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असतात. त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्याचं ते काम करत असतात, म्हणून त्यांचंही कौतुक करतो. आपल्या सगळ्यांना कालच्या झालेल्या होळीच्या शुभेच्छा देतो. या बैलजोडी शर्यतीच्याही शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. ज्याचं जोडाल त्याच पाठवा पाहिजे. नेम बदला पाहिजे, लो नेमका बदलले तरच जा. बोलेगा सर ना. थँक्यू ऑल ऑफ यू. आज या ठिकाणी आमचा ग्रामपंचायतीचे जवान सरपंच पाटील यांच्या माध्यमाने आज महाराष्ट्राला तर महाराष्ट्रात अशी शर्यती आज आयोजित झालेली. याचं मुख्य कारण असं मंत्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा काय आयोजित केला होता. जगनशेट्टी काही मला सांगितलं की भगवान काका हा वाढदिवस करायचा नाही. आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री पवार साहेब यांचं निधन झाले, त्यामुळे रद्द करायचा होता. परंतु बांधवांना हा कार्यक्रम 3 महिन्यापासून आयोजित केला. आयोजित करण्यासाठी काही लोकांना कार्यक्रम तर खूप खूप झाले. मित्र, या गावाचे विद्यमान जगनशेठ पाटील एक पक्षाचे करते नियोजित असं त्याला नियोजित झाले. परंतु मित्रांनो, जगनशेठ पाटील एक कार्यकर्ता नसून गावातील गावातील व्यक्तित्व असलेला हा एक कार्यकर्ता. आज मी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पक्षाचा शिवसेनेचा उपतालुका प्रमुख आहे. परंतु या भाजपाच्या व्यक्तीसाठी नाही, तर हा एक व्यक्तिमत्व असलेला आमच्या गावाचा एक राहणं गाव, तुमच्या गावाचं नाव जास्तीत जास्त पुढे जर गेला असेल तर आमच्या जगदीश पाटील यांच्या माध्यमातून आणि कुठलाही जगनशेठ असते आपले काम घेऊन त्या कामाचं बरोबरीशा करून आपल्याला मागे देण्याचं काम जरूर या ठिकाणी करतो. मी त्यांना पुढील वाटण्याची शुभेच्छा देतो. मित्रांनो, कार्यक्रम आज या ठिकाणी पहिल्यांदा आयोजित केले. शासनाला धन्यवाद. बरेच वर्षापासून हा बैलांची रद्द केल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांची लोकांची मान्यता असं होती की हा बैलगाडा चालू करावा आणि तो बैलगाडा शासनाने चालू करून आज या ठिकाणी फार मोठे शेतकऱ्यांचे चांगले या दिवस आहे. मित्रांनो, गावामध्ये बैल हा नवीन स्थापन मुलांना माहित असतं गावाचा दिसत तू काही का
गोष्टींच्या माध्यमातून आज हे इकडे नाही तर आज चांगल्या पद्धतीचं हे त्यांचं पोषण करतात आणि पद्धतीत त्यांची देखभाल करून या ठिकाणी मला वाटतं याची शर्यत झाली आणि ती त्यानुसार आज ती शर्यत जिंकले त्यांचं मी सर्वांचं काही अभिनंदन धन्यवाद आणि आम्ही माझे भविष्य पोहोचतो आणि जगाच्या त्यांना पुढील कार्यक्रमासाठी माझ्या जय हिंद जय महाराष्ट्र. सुंदर घरामध्ये सुंदर घरात आता आल्याशिवाय डावी साईड विजय चालकांचे मालकांचे अभिनंदन. भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद वसंत ठाकरे साहेबांचं शुभागमन आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आकाशी जशी गती घेतलेली तशी गती घ्या. 10 जेवढ्या पुढे तुमच्या तेवढ्या मागे दिसते खाली पाहिजे किती कुणाला मिळणार. दिनेश शेठ चौधरी आहेत, स्वतः आयोजक आहेत. जगन शेठ पाटील, दिनेश शेठ आहे, सुरेंद्र शेठ, बरी शेठ भंडारी, सोनू शेठ भोपतराव, विशाल शेठ कानावकर, विकास शेठ कानावकर, भूषण दादा, आमच्या सोन्या बैलांचे आपल्या स्टेजवर राज्यामध्ये बोलवलं जातं. आपण कुठल्या गाडीवर बसूया. आपल्याला वेळ असेल आपण राज्यामध्ये शेतीमध्ये 25 महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा बिंदोड खरेदीचा सहा ओके ना? ओके हो, दाखवा कॅमेरा समोर. कोणाच्या नशिबी कोण होणार, कोण होणार मानकरी, कोणाच्या नशिबी जाणार आहे. रिया संतोष शेठ घरात, वरचे ओवले व कौशिक अभिषेक जितेकर दापोली मारगावकर ठरले 4 व्हीलर कारचे मानकरी. टू व्हीलर से करू. नाही एकदा झालं हारलेले असतील बघू. हा, 2 गोंड्याच्या हारले ते पण फ्रीज याचा आहे ना, फ्रीज आहे ना. चला फ्रीज याच्यात फ्रीज आहे का पण. व्यवस्थित बाबा बघूया फ्रीजचे मानकरी कोण असणार आहे. गावदी प्रसन्न, दिनेश हिरामन पाटील खारवी, फ्रीजचे मानकरी आहेत ना. गाड्या सुटल्या आणि पुढे एकदा लढत चालू झाली. सुंदर बघा 2 गोंड्याच्या हरलेले बैलगाडा मालक आहेत ना, पराभूत त्यांचे नाव घेतो बघा. सभा प्रसन्न आणि शनिवार डीएफ चिखलोली. दुसरी चिठ्ठी
गावदी प्रसन्न श्री समर्थ प्रणय दत्तात्रय टोपले शिवकर महाराष्ट्र केसरी चिकिया ग्रुप, त्याच्यानंतर टायगर ग्रुप रायगड ग्रुप जिल्हाध्यक्ष प्रदीप शेठ मोकाशी पाडा हरलेली पुन्हा एकदा पराभूत गावदी प्रसन्न दिनेश हिरामन पाटील खारडी 2 गोंडे हरलेली चिठ्ठी घेता का तिथे खाली का विनोद शेठ ठाकरे यांच्या शुभस्ते आणि नाव आलेलं बघूया कोणाचं आहे गावदी प्रसन्न कैलासवासी परशुराम नारायण भोईर शेळगाव. गेल्या वर्षी कार यावर्षी सायकल काहीतरी घेऊनच आली ना. चला आपण एक एक करून घेऊ. गेल्या वर्षी पारितोषिक गाडी मिळाली होती 4 व्हीलर आणि चावीला हात लावा ना. भिवंडी लोकसभेचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून 4 मार्च रोजी इताडा गावामध्ये मोठा बिंजोरचा ऐतिहासिक मैदान आम्ही आयोजित केला आहे आणि या ऐतिहासिक मैदानासाठी महाराष्ट्रातून तमाम बैलगाडी शौकीन आणि खास करून आपले काय तो बैल आपला बकासूर बैल, मथुर बैल, घोटचा सर्जा अनेक बैल म्हणजे टॉपची सर्व बैल या कार्यक्रमासाठी उपस्थितीत राहिली. आणि एक वैशिष्ट्य असं की अनेक लोक शर्यती करत असतात पण आमच्या इथल्या शर्यती आम्ही म्हणजे कुठल्याही प्रकारची प्राईज न घेता यावेळी 12 बाईक, 1 4 व्हीलर, 12 सायकली, 12 फ्रीज आणि इत्यादी अजून वस्ती आम्ही पूर्ण अशुल्कप्रमाणे करीत असतो. आणि या 4 व्हीलरचे आजचे मानकरी ठरलेत ते पनवेल ओवल्याचे संतोष शेठ घरत. त्यांना ही आजची 4 व्हीलर आमच्या लकी ड्रॉमधून त्यांना त्यांची चिठ्ठी निघलेली आहे, त्यांना आम्ही ती देत आहोत. संतोष शेठ घरतला एक विनंती करतो की या वर्षी जसे आमच्या शर्यतीमध्ये तुम्ही सहभाग घेतला तसाच पुढच्या वर्षी आमच्या शर्यतीमध्ये आणि आमच्या इतऱ्या गावावरती प्रेम दाखवा. धन्यवाद. हॅलो